अभी जो मैंने आपको जैसे बताया था, इसको ऊपर करना है क्या? नहीं, किधर पकड़ना है? डायरेक्शन। और जनरली ऐसा सिचुएशन अगर आता है कि आपको बहुत नजदीक जाना पड़ता है, तो आपका जो पोस्चर है वो रनिंग के पोस्चर में होना चाहिए। रनिंग का कैसे रहता है, एक पैर आगे रहता है और एक पीछे रहता है। इसलिए अगर समझो आपका बैलेंस जाए तो आप खुद में गिरने चाहिए, क्योंकि सुरक्षा का एक नियम है, सबसे पहले खुद की सुरक्षा। अगर हम सुरक्षित है तो बाकी के सुरक्षित रहेंगे। ठीक है, अभी इसको अच्छे से पकड़ना है। उठा सकते हो तो उठाओ, नहीं उठा सकते तो जमीन पे रखो और क्या करना है, दबाना है। ठीक है, नहीं बुझा सर, आप पूछ सकती है। ठीक है, खत्म हो जाएगा। अभी आप में से कोई ट्राई करके देखो। चलो बुझे ना सर, नवी दारा इकडे पुढे जा तुम्ही दाबा, जोरात दाबा, जोरात। संपलं नाही, हे बघा असं होतं ते. संपलं म्हणतो आपण आणि बघायला जातो आपण संपलं का नाही. ठीक आहे, स्टुडंट में से कोई जोरात नाही करत. आला एकच पफ, बस नाही, बस बाकीच्यांना पण राहू द्या. और किसी को अरे क्रिकेट नाही, आपण पूर्ण कोर्स नाही मारत. जोर से प्रेस करो, पीछे से प्रेस करो. हाँ, खत्म हो गया. सर भी आप निकाल सर, एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये असे किती सिलेंडर्स आहेत आणि सिलेंडर्स कुठे कुठे लावणार आहेत? आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण इथं टेंटच्या आणि या परिसरामध्ये 10 सिलेंडर ठेवणार आहोत. एक जे सिलेंडर राहणार आहे ते रेस्क्यू कंटेनर आहे. त्याच्यानंतर स्टेज जे आहे त्या स्टेजच्या दोन्ही बाजूला 2 सिलेंडर राहणार आहे. एक सिलेंडर जे आहे ते आपल्या व्हेज काउंटरजवळ आहे, एक नॉन व्हेज काउंटरजवळ आहे. पूर्ण तंबू आहे. या तंबूमध्ये 4 सिलेंडर वेगवेगळ्या ठिकाणी अजून राहतील. त्याच्यानंतर जिथं बोन फायर आपण घेणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे साधारणपणे 5 सिलेंडर त्यावेळेस तिथे राहतील. फायर ब्रिगेडची पण गाडी येणार आहे का? फायर ब्रिगेडची पण गाडी आपण बोलवलेली आहे आणि ती कॅन्टीनच्या बाजूला तिथे आपण उभी करणार आहे. त्यामुळे तो पूर्ण एरिया कव्हर सर